महत्वाची बातमी, मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाची निवडणूक अजिंक्य नाईक लढवणार आहेत। अजिंक्य नाईक सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत। अमोल काळेंच्या निधनानंतर 23 जुलैला ही पोटनिवडणूक होणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत। नाना पटोलेंची एनसी अध्यक्षपदाची पोटनिवडणूक लढण्यास ते इच्छुक असल्याची माहिती मिळतेय। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। दिनेश, बघा, हजारो कोटींची मालमत्ता असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे एमसीएचं अध्यक्षपद हे राजकीय पक्ष आणि एकूणच सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रात स्टेटस सिम्बॉल मानलं जातं। त्यामुळे जेव्हा कधी या निवडणुकीची घोषणा होते त्यावेळेस अध्यक्षपद, सेक्रेटरी पद किंवा कार्यकारिणीवर आपली वर्णी लागावी यासाठी प्रत्येक जण इच्छुक असतो। आताही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। अमोल काळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर 23 जुलैला पोटनिवडणूक होते आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक हे ही निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। अजिंक्य नाईक यांनीही आपली मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर दावेदारी सांगितली आहे। 4 जुलै ते 10 जुलै असा अर्ज भरण्याचा कालावधी आहे। पण या निवडणुकीचे महाराष्ट्रातल्या 11 विधान परिषदेतल्या जागेची लिंक असल्याचं म्हटलं जातं आहे। कारण विधान परिषदेत काँग्रेसकडे जी अतिरिक्त मतं आहेत ती जर मिळवायची असतील तर महाविकास आघाडीत नाना पटोले ही 11 मतं देण्याच्या मोबदल्यात अध्यक्षपद स्वतःच्या पदरात पाडून घेण्याच्या हालचाली करत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। त्यामुळे 11 जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेतल्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचा काँग्रेसकडे असलेल्या अतिरिक्त मतांवर डोळा आहे। उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार एमसीच्या अध्यक्षपदाबाबत त्यांची काय भूमिका घेतात याकडेही लक्ष असेल। नक्कीच, धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।